नाशिकमध्ये सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच। गेल्या वर्षीच्या डिसेंबर आणि चालू वर्षातील फेब्रुवारी महिन्याचं वेतन तसेच पीएफ आणि ईएसआय रक्कम खात्यावर न जमा झाल्याने शहर प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या सिटीलिंक बसेसच्या वाहकांनी संप पुकारलाय। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संपावर कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने सिटीलिंक बस सेवा विस्कळीतच आहे। मनमाड शहर परिसरात लंपीने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून अनेक जनावरे लंपीच्या विळख्यात सापडली आहेत। मोकाट जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात लंपीची लक्षणे आढळून येत आहेत। एकीकडे पावसाअभावी निर्माण झालेल्या भीषण चारा आणि पाणी टंचाईमुळे पशुधन धोक्यात आलेलं असताना दुसरीकडे आता लंपीचा प्रादुर्भाव वाढतोय। पशुधन पालक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण यामुळे निर्माण झालेलं आहे। नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामध्ये इयत्ता 10वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे। पीडित मुलीने आत्महत्या केली असून या गुन्ह्यात 3 आरोपींना पोलिसांनी गजाआड केलंय। भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभेची घोषणा करताच गोंदिया जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू केल्याच्या नंतर गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन कामाला लागलं असून सर्व नागरिकांना लोकशाही बळकट करण्याची पर्वामध्ये सर्व नागरिकांनी सामील होऊन मतदानाचा हक्क बजावा याकरता जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून जिल्ह्यामध्ये एकूण 1288 मतदार केंद्र हे स्थापन करण्यात आले असून सर्व नागरिकांनी या मतदानाच्या पर्वामध्ये सामील होऊन मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केलेलं आहे। धुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कचरा डेपो हटवण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। देवपूर बस स्थानकाजवळ असलेल्या कचरा डेपोमुळे परिसरात नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून आरोग्याच्या समस्या देखील उद्भवत आहेत। त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला हा कचरा डेपो हटवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। 8 दिवसात हा कचरा डेपो हटवला नाही तर महापालिकेसमोर कचरा टाकून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेकडून देण्यात आलेला आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील तिडका गावामध्ये जनावरांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी भरलेल्या हौदातील पाण्यातून गावातून 60 ते 70 लहान मोठ्या जनावरांना विषबाधा झाली। आतापर्यंत 20 जनावरांचा जागीच मृत्यू झालाय तर बाकी विषबाधा झालेल्या जनावरांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत। सोयगाव तालुक्यात वैद्यकीय पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं। या घटनेनं तिडका गावासह परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। भिवंडी शहरातील जब्बार कंपाऊंड येथे मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता। कचरा अज्ञाताने जाळल्यामुळे त्या ठिकाणी उभी 4 चाकी जळून खाक झाली, परंतु ही आग एवढी भयानक होती की स्थानिकांना याची माहिती अग्निशामक दलाला दिली असता अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचेपर्यंत संपूर्ण गाडीला आग लागून गाडी खाक झाली होती। अकोल्यात भाजपतर्फे खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। अनुप धोत्रे यांची पहिलीच निवडणूक आहे। उमेदवारीची घोषणा अधिकृत झाल्यानंतर भाजपा उमेदवार अनुप धोत्रे यांनी जनसंपर्काला सुरुवात केलेली आहे। अनुप धोत्रे यांनी अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वरी मंदिरामध्ये महादेवाला आपल्या आई, पत्नी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत जलाभिषेक करून आरती करून निवडणुकीला सुरुवात केलेली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वपूर्ण निर्देश दिले। शरद पवार गटाला राज्यसभा निवडणुकीसाठी तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह देण्यात आलं होतं, परंतु राज्यसभेची निवडणूक झाल्यानंतर शरद पवार गटाला हे चिन्ह मिळू नये यासाठी प्रयत्न सुरू झालेत। या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी शरद पवार गटाला मोठा दिलासा दिलाय। त्यानुसार आता शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीपर्यंत तुतारी हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार हे नाव वापरता येणार आहे। राष्ट्रवादी पक्षाचे नेते रोहित पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यावेळेस त्यांनी चोपडा तालुक्यातील आदिवासी भोंगऱ्या बाजारामध्ये आपला सहभाग नोंदवत ढोल ताशाच्या गजरात ठेका धरल्याचं पाहायला मिळालं। माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवज्योत सिंह सिद्धू पुन्हा एकदा चर्चेत आलेत। नवज्योत सिंह सिद्धू पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहेत। आगामी आयपीएल स्पर्धेत नवज्योत सिंह सिद्धू समालोचकाची भूमिका निभावणार आहेत। स्टार स्पोर्टने फेसबुकवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे। पोलीस दल आणि नक्षलमध्ये सकाळच्या सुमारास चकमक उडाली। 1 ते 1.5 लाख
1 ते 1.5 तास चाललेल्या चकमकीमध्ये 4 पुरुष नक्षल ठार झालेले आहेत। गडचिरोली पोलीस दलास मोठं यश आलंय। चकमकीनंतर पोलिसांनी जंगलात चकमकी ठिकाणी शोध घेऊन मोहीम शीघ्र करून तपास केला असता 4 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले। गोळीबाराच्या ठिकाणी एक AK-47, एक कार्बाइड आणि 2 देशी बनावटीचे पिस्तूल तसेच नक्षलांचं साहित्य जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय। अपर आयुक्त आदिवासी विकास विभागांतर्गत टेंडर निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप निविदाधारकांनी केला। या टेंडर प्रक्रियेवर आक्षेप घेत सदर टेंडर प्रक्रियेमध्ये बेस रेट उघड झाल्याचा गंभीर आरोप निविदाधारकांनी केलाय। काही ठराविक लोकांना समितीने ठरवलेले बेस रेट तंतोतंत निविदा प्रक्रियेत भरल्याने आणि त्यांना टेंडर दिल्याने सदर टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी निविदाधारकांनी केलेली आहे। एकीकडे आदिवासींच्या विकासासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्चात, मात्र असा गैरप्रकार करून मलिदा लाटण्याचा प्रकार समोर आल्याने अन्नधान्य पुरवठ्यामध्ये मोठा घोळ झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होतोय। पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाची नवीन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज इमारत बांधण्यात येणार आहे। त्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाकडून 193 कोटी 80 लाख रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र पोलीस दलात रिक्त पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया गेल्या 5 तारखेपासून प्रारंभ झाली असून येत्या 30 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत आहे। परंतु नुकतीच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या पोलीस भरतीची पुढची प्रक्रिया लांबण्याची चिन्ह दिसत आहेत। त्यामुळे भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना लेखी आणि मैदानी तयारी करण्यासाठी जादा अवधी मिळणार आहे। नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर त्याविरोधात आवाजही उठवत आहेत। CAA विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्यात। या प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात सुरू होणार होती। भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड स्वतः याचिकांवर सुनावणी करणार आहेत। त्यांच्यासोबत खंडपीठात अन्य 2 न्यायाधीश असतील। देशातील सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी एकूण 237 याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत। थंड हवेचं ठिकाण म्हणून परिचित असलेल्या मावळ तालुक्यात देखील उन्हाचा पारा वाढत चाललेला आहे। मावळमध्ये लोणावळा खंडाळा परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात। मात्र तापमानात वाढ होऊ लागल्याने लोणावळ्यात रस्ते ओस पडू लागलेत। सध्या सुट्ट्या सुरू होऊनही लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी बघायला मिळत नाहीये। तसेच अनेक गडकिल्ले असल्याने ट्रेकर्स देखील येत असतात। विदर्भ मराठवाड्यात सुटलेले गार वारे, पाऊस आणि गारपिटीने कमाल तापमान 2 अंशांनी घसरले। मंगळवारी आणि बुधवारी असे 2 दिवस या भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। कोकण, मध्य, उत्तर महाराष्ट्रात मात्र पावसाचा अंदाज कमी असल्याने त्या भागात कमाल तापमानात फारशी वाढ नसली तरीही उष्मा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। पाताळगंगा नदीतील शिल्लक 10 MLD पाणी पनवेल महापालिकेला मिळावे यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाला राज्याच्या जलसंपदा विभागाने अंतिम मंजुरी दिली आहे। त्यामुळे तहानलेल्या पनवेलकरांना दिलासा मिळणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा प्रस्ताव मंजूर करण्याचे प्रयत्न होते। नवी मुंबई महापालिकेचा प्रस्तावही या स्पर्धेत असताना पनवेल महापालिकेने राजकीय पाठबळाच्या जोरावर बाजी मारल्याची चर्चा सुरू झालेली आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औंज बंधाऱ्याने तळ गाठला असून अवघे 2 ते 3 दिवस पुरेल इतकंच पाणी सध्या त्यात शिल्लक आहे। दुसरीकडे उजनीतून भीमा नदीद्वारे सोडलेलं पाणी सोमवारी मांडचूरच्या पुढे आलं होतं। बुधवारी उजनीचं पाणी औंज बंधाऱ्यात पोहोचेल, पण गढूळ पाण्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो। नुकताच अयोध्येमध्ये प्रभू रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात आला। त्यानंतर सर्वसामान्य भक्तांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं। प्रभू रामाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढते। रेल्वेने विशेषतः स्पेशल आस्था रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे। त्याच धर्तीवर एसटी महामंडळाने पुढाकार घेतला असून अयोध्येला जाण्यासाठी सरासरी 45 ते 55 जणांच्या भाविकांचा एक ग्रुप असेल तर एक बस सोडण्यात येणार आहे। त्यामुळे भाविकांना प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घेता येणार आहे।
पुणे शहरात वेगवेगळ्या भागांमध्ये सुरू असलेल्या रस्ते खोदाईच्या कामांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे रस्ते खोदाईचं काम नियोजित वेळेत योग्य पद्धतीने पूर्ण झालं का, या खोदाईनंतर रस्ता पूर्ववत आहे का याची पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे। त्यामध्ये हयगत होत असल्याचं आढळल्यास पथ विभागासह पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण विभागाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। राज्यातील शाळांना व्यावसायिक दराने वीज बिल आकारण्यात येते। शाळांना व्यावसायिक मीटर बसवणे आणि व्यावसायिक दराने वीज बिल वसूल करणे, त्यामुळे शाळा मुख्याध्यापकांना आर्थिक तरतूद करणे अडचणीचे ठरते। त्यामुळे राज्यातील सर्वच शाळांना मोफत वीज पुरवठा करावा अशी मागणी शिक्षक भारती संघ सोलापूरने राज्यस्तरीय बैठकीत केली आहे। त्यासाठी संघटना आता आक्रमकपणे भूमिका घेणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। राज्यातील मद्यप्रेमींना रेस्टॉरंट आणि बारमध्ये दर्जेदार मद्य मिळावे यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने परदेशातून अँटिनपार नावाचे एक 89 अत्याधुनिक यंत्र विकत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। या संदर्भात प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला असून त्याला राज्य सरकारनेही मंजुरी दिली। अशा पद्धतीचं यंत्र घेणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य असणार आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या होणारी मद्यवाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात चेकपोस्टवर नाकाबंदी करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेला गुजरातच्या दीव दमण येथून गुजरात राज्य परिवहन बसमधून अवैधरित्या दारू असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिंडोरी जवळ या बसला थांबत गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारच्या दारू बाटल्या आढळून आल्या। जवळपास 1,14,000 रुपये किमतीचा मद्यसाठा पोलिसांनी हस्तगत केलाय। छत्रपती संभाजीनगर शहरातील 17 पोलीस ठाण्यांतर्गत तब्बल 1,139 पोलिसांकडून शस्त्र परवाना काढलेला आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 आणि शस्त्र अधिनियम कायद्यान्वये बाळगण्यात बंदी घातलेली आहे। शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी सुरू झाली। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी विविध मनाई आदेश जारी केलेत। निवडणूक प्रचारासंबंधी परवानगीशिवाय कृती केली तर थेट गुन्हे नोंद होतील असा इशाराही देण्यात आलेला आहे। वर्ध्यात लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागताच उपविभागीय कार्यालयात सुट्टी मागणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अचानक वाढली होती। यावर आता उपाय काढत उपविभागीय अधिकारी दीपक करांडे यांनी दाराच्या दर्शनी भागामध्ये निवडणुकींविषयी ड्युटी रद्द करण्यासंदर्भात भेटू नये असा एक मजकूर कागदावर लिहिलाय, शोधलाय। कुणालाही न दुखवता स्नेह कायम राहावे यासाठी त्यांनी शोधलेला पर्याय सध्या चर्चेचा विषय झालेला आहे। लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालंय। ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या 3 लोकसभा मतदारसंघात एकूण 65,01,671 मतदार असून यामध्ये 29,94,315 महिला मतदार आहेत। एकट्या ठाणे लोकसभा क्षेत्रात 11,27,995 महिला मतदार आहेत। तेव्हा यंदा मतदानाचा टक्का 75% नेण्याचा निर्धार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला। दरम्यान नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असला तरीही ठाणे जिल्ह्यात महिला शक्तीचा कौल निर्णायक ठरणार असल्याचं दिसून येत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात पैसे लावून 3 पत्ती जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी धाड टाकत 18 जणांना ताब्यात घेतले। एकूण 3,11,740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वैजापूर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस अधीक्षक नागस्वामी यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे। मतं मोदी नावाला नाही ठाकरे नावाला मिळतात। राज ठाकरे अमित शहा भेटीवरून उद्धव यांचा तिळपापड।
मनसेला लोकसभा की विधान परिषद, भाजपासोबत गेल्याने मनसेला मिळणार काय? ज्योती मेटे बीडमधून राशपच्या उमेदवार असणार, पंकजा मुंडेंना आव्हान देण्याचा राशपचा प्रयत्न. अखेर माढाचा तिढा संपला, देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी यशस्वी, रामराजे निंबाळकर यांची नाराजी दूर. चंद्रपूर लोकसभेचा उमेदवार कोण? प्रतिभा धानोरकर आणि शिवानी वडेट्टीवार यांच्यामध्ये चुरस. नारायण राणे कचरतायत कशासाठी? रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून राऊतांचा राणेंना चिमटा. संजय मंडलिक समरजित घाडगे यांच्या बैठकीत काय घडलं यावर मंडलिकांनी बोलणं टाळलं. मवियात मानपमान नाट्य, मविया म्हणते निरोप दिला तर वंचित म्हणते नाही मिळाला. प्रदीप शर्माला शरण येण्याचे आदेश, लखन भैया हत्या प्रकरणातला निकाल. सिद्धूचा राजकारणातला रामराम, पत्नी भाजपात नवरा हास्य जत्रेत. नाशिकमध्ये सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच. गेल्या वर्षीच्या डिसेंबर आणि चालू वर्षातील फेब्रुवारी महिन्याचं वेतन तसेच पीएफ आणि ईएसआय रक्कम खात्यावर न जमा झाल्याने शहर प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या सिटीलिंक बसेसच्या वाहकांनी संप पुकारलाय. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संपावर कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने सिटीलिंक बस सेवा विस्कळीतच आहे. मनमाड शहर परिसरात लंपीने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून अनेक जनावरे लंपीच्या वेख्यात सापडली आहेत. मोकाट जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात लंपीची लक्षणे आढळून येत आहेत. एकीकडे पावसाअभावी निर्माण झालेल्या भीषण चारा आणि पाणी टंचाईमुळे पशुधन धोक्यात आलेलं असताना दुसरीकडे आता लंपीचा प्रादुर्भाव वाढतोय. पशुधन पालक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण यामुळे निर्माण झालेलं आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामध्ये इयत्ता 10वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे. पीडित मुलीने आत्महत्या केली असून या गुन्ह्यात 3 आरोपींना पोलिसांनी गजाआड केलंय. भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभेची घोषणा करताच गोंदिया जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू केल्याच्या नंतर गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन कामाला लागलं असून सर्व नागरिकांना लोकशाही बळकट करण्याची पर्वामध्ये सर्व नागरिकांनी सामील होऊन मतदानाचा हक्क बजावा याकरता जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून जिल्ह्यामध्ये एकूण 1288 मतदार केंद्र हे स्थापन करण्यात आले असून सर्व नागरिकांनी या मतदानाच्या पर्वामध्ये सामील होऊन मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केलेलं आहे. धुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कचरा डेपो हटवण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. देवपूर बस स्थानकाजवळ असलेल्या कचरा डेपोमुळे परिसरात नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून आरोग्याच्या समस्या देखील उद्भवत आहेत. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला हा कचरा डेपो हटवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. 8 दिवसात हा कचरा डेपो हटवला नाही तर महापालिकेसमोर कचरा टाकून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेकडून देण्यात आलेला आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील तिडका गावामध्ये जनावरांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी भरलेल्या हौदातील पाण्यातून गावातून 60 ते 70 लहान मोठ्या जनावरांना विषबाधा झाली. आतापर्यंत 20 जनावरांचा जागीच मृत्यू झालाय तर बाकी विषबाधा झालेल्या जनावरांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सोयगाव तालुक्यात वैद्यकीय पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. या घटनेनं तिडका गावासह परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. भिवंडी शहरातील जब्बार कंपाऊंड येथे मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. कचरा अज्ञाताने जाळल्यामुळे त्या ठिकाणी उभी 4 चाकी जळून खाक झाली. परंतु ही आग एवढी भयानक होती की स्थानिकांना याची माहिती अग्निशामक दलाला दिली असता अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचेपर्यंत संपूर्ण गाडीला आग लागून गाडी खाक झाली होती.
अकोल्यात भाजपातर्फे खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। अनुप धोत्रे यांची पहिलीच निवडणूक आहे। उमेदवारीची घोषणा अधिकृत झाल्यानंतर भाजपा उमेदवार अनुप धोत्रे यांनी जनसंपर्काला सुरुवात केलेली आहे। अनुप धोत्रे यांनी अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वरी मंदिरामध्ये महादेवाला आपल्या आई, पत्नी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत जलाभिषेक करून आरती करून निवडणुकीला सुरुवात केलेली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वपूर्ण निर्देश दिले। शरद पवार गटाला राज्यसभा निवडणुकीसाठी तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह देण्यात आलं होतं, परंतु राज्यसभेची निवडणूक झाल्यानंतर शरद पवार गटाला हे चिन्ह मिळू नये यासाठी प्रयत्न सुरू झालेत। या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी शरद पवार गटाला मोठा दिलासा दिलाय। त्यानुसार आता शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीपर्यंत तुतारी हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार हे नाव वापरता येणार आहे। राष्ट्रवादी पक्षाचे नेते रोहित पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी चोपडा तालुक्यातील आदिवासी भोंगऱ्या बाजारामध्ये आपला सहभाग नोंदवत ढोल ताशाच्या गजरात ठेका धरल्याचं पाहायला मिळालं। माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवज्योत सिंह सिद्धू पुन्हा एकदा चर्चेत आलेत। नवज्योत सिंह सिद्धू पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहेत। आगामी आयपीएल स्पर्धेत नवज्योत सिंह सिद्धू समालोचकाची भूमिका निभावणार आहेत। स्टार स्पोर्टने फेसबुकवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे। पोलीस दल आणि नक्षलमध्ये सकाळच्या सुमारास चकमक उडाली। 1 ते दीड तास चाललेल्या चकमकीमध्ये 4 पुरुष नक्षल ठार झालेले। गडचिरोली पोलीस दलास मोठं यश आलंय। चकमकीनंतर पोलिसांनी जंगलात चकमकी ठिकाणी शोध घेऊन मोहीम शीघ्र करून तपास केला असता 4 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले। गोळीबाराच्या ठिकाणी एक AK-47, एक कार्बाईड आणि 2 देशी बनावटीचे पिस्तूल तसेच नक्षलांचं साहित्य जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय। अपर आयुक्त आदिवासी विकास विभागांतर्गत टेंडर निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप निविदाधारकांनी केला। या टेंडर प्रक्रियेवर आक्षेप घेत सदर टेंडर प्रक्रियेमध्ये बेस रेट उघड झाल्याचा गंभीर आरोप निविदाधारकांनी केलाय। काही ठराविक लोकांना समितीने ठरवलेले बेस रेट तंतोतंत निविदा प्रक्रियेत भरल्याने आणि त्यांना टेंडर दिल्याने सदर टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी निविदाधारकांनी केलेली आहे। एकीकडे आदिवासींच्या विकासासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्चात, मात्र असा गैरप्रकार करून मलिदा लाटण्याचा प्रकार समोर आल्याने अन्नधान्य पुरवठ्यामध्ये मोठा घोळ झाल्याने सर्वत्रच संताप व्यक्त होतोय। पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाची नवीन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज इमारत बांधण्यात येणार आहे। त्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाकडून 193 कोटी 80 लाख रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र पोलीस दलात रिक्त पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया गेल्या 5 तारखेपासून प्रारंभ झाली असून येत्या 30 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत आहे। परंतु नुकतीच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या पोलीस भरतीची पुढची प्रक्रिया लांबण्याची चिन्ह दिसतात। त्यामुळे भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना लेखी आणि मैदानी तयारी करण्यासाठी जादा अवधी मिळणार आहे।